हॅलो फ्रेंड्स, मागील लेक्चरमध्ये आपण अँगल बिटवीन टू लाईन्स पासिंग थ्रू द ओरिजिन हा थेरम आणि त्यावरचे काही एक्झाम्पल्स बघितलेले आहेत. लक्षात घ्या, तुम्हाला जर अँगल दिलेला असेल तर एखादा अननोन असेल त्याची व्हॅल्यू वगैरे फाइंड आउट करायचे एक्झाम्पल्स आपण बघायचे. काही कंडिशन्स पण आपण मागील लेक्चरला बघितलेल्या आहेत. त्यात दिलेल्या दोन लाईन्स ज्या ओरिजिन मधून पास होत आहेत त्या जर परपेंडिक्युलर असतील तर काय असणार आहे, a प्लस बी इज इक्वल टू 0 असतं. आणि जर त्या दोन लाईन्स पॅरलल किंवा कोइन्सिडंट असतील तर काय असतं, एच स्क्वेअर मायनस ए बी इज इक्वल टू 0. बरोबर ना. तर बघा, सेकंड एक्सरसाइज मधला तर पुढचे त्या एक्सरसाइज मधले शेवटचे दोन क्वेश्चन्स आज आपल्याला कम्प्लीट करायचे आणि त्याच टाईपचे काही एक्झाम्पल्स मी तुम्हाला होमवर्कला पण देणार आहे. लक्षात घ्या. तर मग काय बघा क्वेश्चन, फाइंड द कंबाइंड इक्वेशन ऑफ लाईन्स पासिंग थ्रू द ओरिजिन. म्हणजे ज्या काही लाईन्स आहेत त्या ओरिजिन मधून पास होत आहेत त्याचं आपल्याला कंबाइंड इक्वेशन फाइंड आउट करायचं आहे. each of which making an angle of 30 degree with the line 3x plus 2y minus 11 is equals to 0. म्हणजे काय करायचं बघा, त्या दोन लाईन्स ज्या ओरिजिन मधून पास होत आहेत त्या दोन्ही लाईन्स या दिलेल्या लाईन बरोबर काय करतायत, 30 डिग्रीचा अँगल करतायत. तर तुम्हाला त्या दोन लाईन्सचं कंबाइंड इक्वेशन फाइंड आउट करायचं आहे. तर बघा, या ठिकाणी जेव्हा आपण अँगलचा कन्सेप्ट बघतोय तर इथं तुम्हाला स्लोप वरून अँगल फाइंड आउट करायचा आहे. म्हणजे युझिंग स्लोप्स आपल्याला माहित आहे, L1 ही लाईन आहे त्याचा स्लोप M1 असेल, L2 ही लाईन त्याचा स्लोप M2 असेल. तर अँगल बिटवीन दॅट टू लाईन्स आपण कुठला फॉर्म्युला युज केलाय बघा, tan थीटा इज इक्वल्स टू मॉड M1 मायनस M2 अपॉन 1 प्लस M1 M2. आणि याचा युज करून तुम्ही अँगल बिटवीन दॅट टू लाईन्स फाइंड आउट केलाय. सेम इथेही तुम्हाला तोच कन्सेप्ट युज करायचा. तर बघा, याचं सोल्युशन मी इथे एक्सप्लेन करतोय. काय बघा, गिवन लाईन, दिलेली लाईन जी आहे त्या लाईनची इक्वेशन काय बघा, 3x प्लस 2y मायनस 11 इज इक्वल्स टू 0. बरोबर ना. आता स्लोप ऑफ लाईन ही जी लाईन आहे या लाईनचा स्लोप मी M1 सपोज करतोय. आता आपल्याला माहित आहे ना, जर ax प्लस by प्लस c बरोबर 0 हे जर तुम्हाला दिलेल्या लाईनचं इक्वेशन असेल तर त्या लाईनचा स्लोप आपण कसं फाइंड आउट करतोय, मायनस कोएफिशियंट ऑफ x अपॉन कोएफिशियंट ऑफ y म्हणजे मायनस a बाय b. बरोबर ना. मग इथं तुम्ही या लाईनचा स्लोप काय येणार बघा, मायनस कोएफिशियंट ऑफ x 3 आहे आणि कोएफिशियंट ऑफ y 2 आहे. सो M1 इज इक्वल्स टू किती आला बघा, मायनस 3/2 स्लोप ऑफ दिस लाईन. बरोबर ना. आणि आपण आता काय करतोय बघा, ज्या दोन लाईन्स आहेत त्या ओरिजिन मधून पास होत आहेत आणि त्या दोनही लाईन्स या लाईन बरोबर 30 डिग्रीचा अँगल करतायत. मग इथं मी काय करतोय, त्या दोन मधल्या एका लाईनचा स्लोप मी काय सपोज करतोय, m. नाव स्लोप ऑफ वन ऑफ द लाईन पासिंग थ्रू ओरिजिन इज m. म्हणजे त्या दोन लाईन मधली एक लाईन, त्या दोन पैकी एका लाईनचा स्लोप जी ओरिजिन मधून पास होते त्याचा स्लोप मी काय सपोज केला, m येतो असं मी सपोज केलेलं आहे. बरोबर ना. आणि बघा इथं आता अँगल बिटवीन देम थीटा किती आहे, 30 डिग्री. बरोबर, म्हणजे त्याला आपण काय म्हणतोय, π/6 रेडियन. त्या दोनही लाईन्स ज्या ओरिजिन मधून जात आहेत त्या लाईन्स या लाईन बरोबर काय करतात, 30 डिग्रीचा अँगल जर करत असतील तर तुम्हाला त्या दोन लाईन्सचं कंबाईन इक्वेशन फाइंड आउट करायचं आहे. बरोबर ना. तर बघा, मग इथं आता थीटा माहित आहे, M1 मिळालेला आहे, आपण त्या दोन पैकी एका लाईनचा स्लोप m सपोज केलेला आहे. लक्षात घ्या, या m वरूनच आपण दिलेलं इक्वेशन ऑक्झिलरी फॉर्म मध्ये कन्वर्ट करणार आहोत आणि त्याच्यानंतर m च्या जागी y/x पुट केलं की तुम्हाला काय मिळणार आहे, रिक्वायर्ड इक्वेशन ऑफ दॅट पेअर ऑफ लाईन्स passing through origin which making an angle 30 degree with this line. आता अँगलचा फॉर्म्युला बघा, मग we know आपल्याला माहित आहे tan थीटा इज इक्वल्स टू s m मायनस m1 डिवायडेड बाय 1 प्लस काय घेऊया, m इंटू m1 घेतो. बरोबर ना. m मायनस m1 डिवाइड बाय 1 प्लस m इंटू m1. बरोबर. आता या ठिकाणी बघा, थीटा किती आहे, 30 डिग्री. M1 ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे -3/2. m ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे. म्हणजे इथे m काय आपल्याला सोडून बसायच नाहीये. m च्या फॉर्म मध्ये जे काही इक्वेशन येईल
त्या ठिकाणी m च्या जागी तुम्ही काय रिप्लेस करा, y बाय x रिप्लेस करायचा आहे. तर बघा मग आता इथं ठेवूया व्हॅल्यूज. देअरफॉर tan ऑफ पाय बाय 6 इज इक्वल्स टू m मायनस what is the value of m1 minus 3 by 2 and divided by 1 plus m into minus 3 by 2. बरोबर ना. m1 च्या जागी आपण मायनस 3 बाय 2 ही व्हॅल्यू पुट केलेली आहे. आणि आता इथं काय करूया, न्यूमरेटर मध्ये पण क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया, डिनॉमिनेटर मध्ये पण क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया. तर बघा मग काय येतं आता या ठिकाणी, मी इथंच लिहितो. इथं 2m मायनस मायनस प्लस 3 डिवाइड बाय किती आलं बघा 2 आणि दिस होल डिवाइड बाय इथं पण 2 न मल्टिप्लाय केलं 2 मायनस 3m डिवाइड बाय 2. बरोबर ना. आणि या ठिकाणी काय होतं बघा, आता हा जो डिनॉमिनेटर आहे 2 या 2 बरोबर कॅन्सल झाला. बरोबर ना. आता 2 कॅन्सल झालं. आता मला सांगा व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ tan 30. tan 30 म्हणजेच काय, sin 30 अपॉन cos 30 आणि sin 30 किती आहे 1 बाय 2 आणि cos 30 रूट 3 बाय 2. 2 2 गेट कॅन्सल. त्यामुळं tan 30 ची व्हॅल्यू किती येते बघा 1 डिवायडेड बाय रूट 3 आणि इज इक्वल्स टू किती आलेला बघा 2m प्लस 3 डिवाइड बाय किती बघा 2 मायनस 3m. बरोबर ना. आणि लक्षात ठेवा कधीही जेव्हा मॉड्युलस मध्ये एखादी टर्म आलेली असेल आणि ते जर तुम्हाला सिम्प्लिफाय करायचं असेल तर सगळ्यात बेस्ट वे तुम्ही काय करत चला, स्क्वेअरिंग बोथ साइड, दोन्ही बाजूचा स्क्वेअर घ्यायचा आणि ते तुम्हाला सिम्प्लिफाय करायचं आहे. लक्षात घ्या. आता स्क्वेअरिंग बोथ साइड करूया, दोन्ही बाजूचा स्क्वेअर करूया. येस, स्क्वेअरिंग बोथ साइड, स्क्वेअरिंग बोथ साइड. बरोबर ना. जर आता मी दोन्ही बाजूचा स्क्वेअर केला तर काय येणार आहे बघा, यस 1 बाय रूट 3 ब्रॅकेटचा स्क्वेअर आणि इज इक्वल्स टू इकडे काय येणार आहे बघा, यस 2m प्लस 3 ब्रॅकेटचा स्क्वेअर आणि डिवाइड बाय डिनॉमिनेटर किती आहे बघा 2 मायनस 3m ब्रॅकेटचा स्क्वेअर. करूया a प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअरचे एक्सपान्शन, a मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअरचे एक्सपान्शन आणि एलएचएस ला बघा 1 बाय रूट 3 चा स्क्वेअर आहे, 1 चा स्क्वेअर 1 येणार, रूट 3 चा जर स्क्वेअर केला तर तो 3 येणार आहे. बरोबर. म्हणजे एलएचएस किती आले बघा, दॅट इज 1 बाय 3 इज इक्वल्स टू इकडे आता 2m प्लस 3 ब्रॅकेटचा स्क्वेअर, a प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअरचे एक्सपान्शन, a स्क्वेअर प्लस 2ab प्लस b स्क्वेअर आणि a मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअरचे एक्सपान्शन काय येतं बघा a स्क्वेअर मायनस 2ab प्लस b स्क्वेअर. मग करूया एक्सपान्शन, किती येतं बघा 2m स्क्वेअर प्लस 2 इंटू 3 टू द 6m आणि प्लस 3 चा स्क्वेअर 9 डिवाइड बाय इथं पण 2 चा स्क्वेअर 4 मायनस 2 इंटू प्रोडक्ट किती 6m आणि प्लस किती 3m चा स्क्वेअर. अलग लक्षात बघा. आणि आता मग इथं क्रॉस मल्टिप्लिकेशन पण आपल्याला केलं पाहिजे, पण त्या अगोदर हे सिम्प्लिफाय करूया. किती येतं बघा मग, येस 1 बाय 3 इज इक्वल्स टू 4m स्क्वेअर प्लस 12m प्लस 9 आणि डिवाइड बाय डिनॉमिनेटर मध्ये किती येतं बघा 4 मायनस 12m आणि प्लस किती 9m स्क्वेअर. आणि या ठिकाणी मग आता काय करा, क्रॉस मल्टिप्लिकेशन करा आणि मग बघा काय येणार आहे 1 इंटू 4 मायनस 12m प्लस 9m स्क्वेअर आणि इज इक्वल्स टू बघा हा 3 ट्रान्सफर केला 3 4m स्क्वेअर प्लस 12m प्लस 9. लक्षात आलं का बघा, क्रॉस मल्टिप्लिकेशन केलेलं आहे. आणि आता मग इथं हे आपल्याला सिम्प्लिफाय करायचं आहे. म्हणजे मी राईट साइडला काय करतोय, या ब्रॅकेट मधल्या प्रत्येक टर्मला मी 3 न मल्टिप्लाय करतोय, एलएचएसच्या प्रत्येक टर्मला ब्रॅकेटच्या प्रत्येक टर्मला मी 1 न मल्टिप्लाय करतो. इकडे एलएचएस ला काही फरक पडणार नाहीये, मात्र आरएचएस ला नक्कीच फरक पडेल. बरोबर. तर काय येणार आहे बघा मग आता या ठिकाणी 4 मायनस 12m प्लस 9m स्क्वेअर इज इक्वल्स टू 3 न मल्टिप्लाय करा 3 4 जार 12m स्क्वेअर, 12 3 जार 36m आणि 9 3 जार दॅट इज 27. बरोबर ना. आणि मग या एलएचएसच्या टर्म्स राईटला ट्रान्सफर करा, प्लस बिकम्स मायनस, मायनस बिकम्स प्लस होईल. बरोबर. आणि देअरफॉर मग किती येणार बघा या ठिकाणी 12m स्क्वेअर मायनस 9m स्क्वेअर 36m प्लस 12m आणि नंतर प्लस 27 आणि मायनस किती बघा 4 आणि इज इक्वल्स टू किती आलं 0. लक्षात आलं का बघा. एलएचएसच्या तीनही टर्म्स मी राईट साइडला ट्रान्सफर केलो, प्लस 4 चं मायनस 4 झालेला आहे, मायनस 12m चं प्लस 12m झालेला आहे आणि 9m स्क्वेअर प्लसचं काय झालेलं आहे मायनस. बरोबर ना.
आता मग मला सांगा 12m² मायनस 9m² जर केलं तर किती येणार? दॅट इज 3m². लक्षात आलं का बघा. नंतर 36 प्लस 12 दॅट इज 48m आणि 27 मायनस 4 दॅट इज 23 इज इक्वल्स टू 0. इथपर्यंत व्यवस्थित लक्षात आलं का बघा. काय करायचंय तुम्हाला? दोन लाईन्स ओरिजिन मधून जात आहेत, त्या दोनही लाईन्स या दिलेल्या लाईन बरोबर काय करतायत? 30 डिग्रीचा अँगल करतायत. इथं आपण सुरुवातीला दिलेल्या लाईनचा स्लोप काढला, त्याला m1 मानलं आणि हा स्लोप फाइंड आउट करण्यासाठी कुठला कन्सेप्ट आपण युज केला? मायनस कोएफिशियंट ऑफ एक्स अपॉन कोएफिशियंट ऑफ वाय. बरोबर ना? मग याच्यातून तुम्हाला या लाईनचा स्लोप मिळाला, त्याला m1 म्हटलेला आहे. आणि त्या ज्या दोन लाईन्स आहेत ज्या ओरिजिन मधून पास होत आहेत त्यातल्या एका लाईनचा स्लोप मी m सपोज केला आणि बघा ना त्या दोन्ही लाईन्स या दिलेल्या लाईन बरोबर काय करतायत? 30 डिग्रीचा अँगल करतायत. मग इथं आपल्याला फॉर्म्युला कुठला युज करायचा आहे? tan theta is equals to m1 minus m2 upon 1 plus m1 m2. कारण युझिंग स्लोप्स वी वॉन्ट टू फाइंड अँगल बिटवीन दॅट टू लाईन्स. बरोबर. आणि मग आता तोच या ठिकाणी केलेला बघा. tan theta बरोबर m minus m1 upon 1 plus m into m1. Simply put the values. Theta is equals to 30 degree. m1 minus 3/2 क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं आणि जेव्हा तुम्हाला मॉड्युलस इलिमिनेट करायचं असेल किंवा काढायचं असेल तर तुम्हाला दोन्ही बाजूचा काय करावं लागणार आहे? स्क्वेअर करावं लागणार आहे. त्यामुळे स्क्वेअरिंग बोथ साइड केलं आणि स्क्वेअर केल्यानंतर सिम्प्लिफाय केल्यानंतर आपल्याला यमच्या फॉर्म मधलं हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आलेलं आहे. आता झालं. इथं फक्त तुम्हाला काय करायचं आहे? यम म्हणजेच काय? यमच्या जागी y बाय एक्स तुम्ही रिप्लेस करा आणि ते तुम्हाला सिम्प्लिफाय करायचं आहे. तर बघा मग पुट m इज इक्वल्स टू y बाय एक्स. जर मी m च्या जागी y बाय एक्स पुट केलं तर काय होणार आहे बघा हे इक्वेशन? यस 3 इंटू y बाय एक्स ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 48 इंटू y बाय एक्स आणि प्लस किती 23 इज इक्वल्स टू 0. 3 इंटू y स्क्वेअर बाय एक्स स्क्वेअर प्लस 48 y बाय एक्स आणि प्लस किती हो 23 इज इक्वल्स टू 0. आता या ठिकाणी काय करूया? एक्स स्क्वेअर ने मल्टिप्लाय करूया दोन्ही बाजूला. मल्टिप्लाय बोथ साइड बाय एक्स स्क्वेअर. मल्टिप्लाय बोथ साइड बाय एक्स स्क्वेअर. एक्स स्क्वेअर ने मल्टिप्लाय करा. काय येणार बघा इथे? एक्स स्क्वेअर जाईल निघून म्हणजेच किती आलं 3y स्क्वेअर प्लस इथं 48 एक्स स्क्वेअर मधला एक एक्स या एक्स बरोबर कॅन्सल झाला म्हणजे राहिलं एक्स वाय आणि प्लस किती 23 एक्स स्क्वेअर इज इक्वल्स टू 0. अँड देअरफॉर रिक्वायर्ड इक्वेशन, रिक्वायर्ड कंबाईन इक्वेशन म्हणूया. रिक्वायर्ड कंबाईन इक्वेशन. व्हॉट इज दॅट रिक्वायर्ड कंबाईन इक्वेशन? यस 23x स्क्वेअर प्लस 48xy आणि प्लस किती 3y स्क्वेअर इज इक्वल्स टू 0. लक्षात घ्या हे असणार आहे त्या दोन लाईन्सचं कंबाईन इक्वेशन ज्या दोनही लाईन्स ओरिजिन मधून पास होत आहेत आणि त्या दिलेल्या लाईन ज्या आहे 3x प्लस 2y मायनस 11 इज इक्वल्स टू 0 या लाईन बरोबर 30 डिग्रीचा अँगल करतायत. तर या पद्धतीनं हे एक्झाम्पल सर्वांना लक्षात आलं का बघा. सेकंड एक्झाम्पल जे आहे ते काय बघा. नेक्स्ट एक्झाम्पल. If the angle between the lines represented by ax square 2hxy plus by square is equals to 0 is equal to angle between the lines 2x square minus 5xy plus 3y square is equals to 0, then show that 100 h square minus ab is equals to a plus b bracket square. बरोबर ना? म्हणजे हे तुम्हाला आता शो दॅट करायचं. लक्षात घ्या हा क्वेश्चन तुम्हाला ऑब्जेक्टिव्हला पण विचारला जाऊ शकतो. या टाइपचे क्वेश्चन्स लक्षात घ्या. म्हणजे काय इथं तुम्हाला इक्वेशन्स बदलले असेल तर त्या पद्धतीने कंडिशन्स पण बदलतील. लक्षात घ्या. तर आता हे एक्झाम्पल कसं सोडवायचं? व्हेरी सिंपल एक्झाम्पल. तुम्हाला ax स्क्वेअर प्लस 2hxy प्लस by स्क्वेअर इज इक्वल्स टू 0 या जे काय जॉईंट इक्वेशन दिलेलं आहे त्यांच्या दोन लाईन्स मधलं तुम्हाला अँगल फाइंड आउट करायचा फॉर्म्युला माहित आहे. बेसिक फॉर्म्युला आहे tan थीटा इज इक्वल्स टू मॉड्युलस मध्ये 2 रूट h स्क्वेअर मायनस ab अपॉन a प्लस b. आणि इथं जे सेकंड इक्वेशन दिलेलं आहे हे इक्वेशन तुम्ही ए एच आणि बी च्या व्हॅल्यूज काढून तुम्हाला तिथेही काय करायचं आहे अँगलचा तोच फॉर्म्युला या ठिकाणी यूज करायचा आहे. बरोबर ना? तर बघा आता याचं सोल्युशन बघूया. गिवन इक्वेशन, गिवन जॉईंट इक्वेशन काय बघा 2x स्क्वेअर मायनस 5xy प्लस 3y स्क्वेअर इज इक्वल्स टू 0.
बरोबर ना. आता हे जर इक्वेशन मी जनरल फॉर्म बरोबर इक्वेट केलं, जनरल फॉर्म वरतीच आहे लक्षात घ्या, म्हणजेच याला मी 1 म्हणतो आणि मग ax² प्लस 2hxy प्लस by² इज इक्वल्स टू 0 याला मी 2 म्हणतोय. बरोबर ना. आता ऑन इक्वेटिंग दीज टू इक्वेशन्स, हे दोन इक्वेशन जर इक्वेट केले तर मला सांगा व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ a, दॅट इज 2. देन व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ 2h, किती येतं -5, म्हणजे बाळांनो h बरोबर किती येतं -5/2. आणि व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ b, b ची व्हॅल्यू 3 येते. लक्षात आलं का बघा. म्हणजे a मिळालं, h मिळालं आणि b मिळालं. आता मग इथं आपण काय करतोय बघा, ax² प्लस 2hxy प्लस by² बरोबर 0 याच्यातला अँगल आणि हा या दोन लाईन्स ज्या आहेत ज्यांचं कंबाईन इक्वेशन इथं दिलेलं आहे त्यांच्यातला अँगल काय सेम आहे. बरोबर ना. तर बघा मग आता वी नो tan थीटा इज इक्वल्स टू फॉर्म्युला काय बघा 2√h² मायनस ab डिवायडेड बाय a प्लस b. बरोबर. आणि इज इक्वल्स टू बघा इथं 2√h किती आहे बघा, व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ h -5/2 चा स्क्वेअर मायनस a किती आहे 2 आणि b किती आहे 3 आणि डिवाइड बाय a प्लस b म्हणजेच किती हो 2 + 3 झालं. हा जनरल अँगलचा फॉर्म्युला आहे आणि हा आपण दिलेल्या लाईन्सचं a, h आणि b च्या व्हॅल्यूज कडून तयार केला हा फॉर्म्युला आहे. बरोबर ना. आणि हे दोन्ही अँगल्स सेम तुम्हाला दिलेले आहेत कारण कंडिशनच तशी आहे ना. इफ द अँगल्स बिटवीन दॅट टू लाईन्स आर सेम विथ द जनरल फॉर्म, बरोबर, त्या जनरल फॉर्मचं जे इक्वेशन आहे त्यांच्यामधलं जे अँगल आहे तेच या दोन लाईन्सच्या कंबाईन इक्वेशन मधला अँगल असेल तर तुम्हाला हा रिझल्ट जो आहे तो शो दॅट करायचा आहे. बरोबर. तर आता मला सांगा मग या ठिकाणी काय होणार आहे बघा, हे दोन्ही रिझल्ट सेम आहे. इथं मी काय करतोय, हा 2 या 2 बरोबर कॅन्सल करतोय. बरोबर. म्हणजे राहिलं काय बघा मग स्क्वेअर रूट मध्ये h² मायनस ab डिवाइड बाय a प्लस b आणि इज इक्वल्स टू इथं स्क्वेअर रूट मध्ये आपण सिम्प्लिफाय करूया. -5/2 चा स्क्वेअर किती येतो 25/4 आणि मायनस किती 6 आणि डिवाइड बाय 2 + 3 किती येणार आहे 5. बरोबर. आता पुढे याच्या पुढची स्टेप काय येणार आहे बघा, व्हॉट इज द नेक्स्ट स्टेप. यस, स्क्वेअर रूट मध्ये h² मायनस ab यस इंटू मी काय करतो 5, हा 5 मी इकडे लेफ्टला घेतला. बरोबर. आणि इकडं इज इक्वल्स टू काय येतं बघा a प्लस b इंटू स्क्वेअर रूट मध्ये क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, किती येणार आहे बघा 25 मायनस 6 4 = 24 आणि डिवाइड बाय किती येतं 4. लक्षात आलं का बघा. आता याच्यानंतर मग काय येणार आहे बघा, व्हॉट इज द नेक्स्ट स्टेप. स्क्वेअर रूट मध्ये h² मायनस ab इज इक्वल्स टू इंटू 5 आहे इंटू 5 आणि इज इक्वल्स टू बघा इथं आता काय येणार आहे स्क्वेअर रूट मध्ये 25 मायनस 24 1/4 आणि 1/4 चा जर स्क्वेअर रूट घेतला तर ते किती येणार आहे, दॅट इज 1/2. लक्षात आलं का बघा. आणि मग आता इथे किती सोपं आहे बघा ना. हा 2 फक्त तुम्हाला काय करायचं ट्रान्सफर करायला याच्यासला. डिव्हिजनचं काय होणार आहे मल्टिप्लिकेशन, म्हणजेच किती येणार 5 × 2 = 10 स्क्वेअर रूट मध्ये h² मायनस ab इज इक्वल्स टू काय आलं a प्लस b. झालं. मग स्क्वेअरिंग बोथ साइड करा. यस, स्क्वेअरिंग बोथ साइड, स्क्वेअरिंग बोथ साइड दोन्ही बाजूचा स्क्वेअर करा ना. जर दोन्ही बाजूचा स्क्वेअर केला तर काय येतं बघा 10 चा स्क्वेअर आला 100, स्क्वेअर रूटचा स्क्वेअर केला स्क्वेअर रूट गेट कॅन्सल, h² मायनस ab आणि इज इक्वल्स टू काय आलं a प्लस b ब्रॅकेटचा स्क्वेअर. आणि बघा आपल्याला हाच रिझल्ट या ठिकाणी प्रूव्ह करायचा आहे. काय काय केलं मी परत एकदा सांगतोय. दिलेलं जे इक्वेशन आहे कंबाईन इक्वेशन 2x² मायनस 5xy प्लस 3y² याला मी 1 म्हटलं. जनरल फॉर्म लिहिला ax² प्लस 2hxy प्लस by² बरोबर 0. On equating these two equations, we get the values of a, h and b. And from that, we know the formula for finding angle between that two lines. What is that formula? Tan theta is equals to modulus 2√h² minus ab upon a plus b. And simply put the values of a, h and b here. या ठिकाणी a, h आणि b च्या व्हॅल्यूज पुट करूया आणि मग त्याच्यानंतर पुढे तुम्हाला सिम्प्लिफाय केलेला आहे आणि मग लास्टली फायनली तुम्हाला स्क्वेअरिंग बोथ साइड करून आहे तो रिझल्ट जो विचारलेला रिझल्ट आहे तो या ठिकाणी मिळालेला आहे.
तर बघा एक्झाम्पल लक्षात आले का सर्वांना? आता याच्यानंतर या एक्सरसाइज मधलं शेवटचं एक एक्झाम्पल आहे. ते एक्झाम्पल झाल्यानंतर मी तुम्हाला काही एक्झाम्पल्स याच पद्धतीची होमवर्कला देणार आहे. तर जाऊया आता शेवटच्या एक्झाम्पल कडे. या एक्सरसाइज मधलं हे शेवटचे एक्झाम्पल आणि यासारखीच मी काही क्वेश्चन्स तुम्हाला मी होमवर्कला देणार आहे. बघा, फाइंड कंबाइंड इक्वेशन ऑफ लाइन पासिंग थ्रू ओरिजिन अँड ईच ऑफ विच मेकिंग अन अँगल विथ वाय ऍक्सिस. म्हणजे प्रत्येक लाईन जी आहे ती वाय ऍक्सिस बरोबर काय करते, 60 डिग्रीचा अँगल करते. तर तुम्हाला त्या दोन लाईन्सचं कंबाइंड इक्वेशन फाइंड आउट करायचं आहे. बघा आता इथं L1 आणि L2 या दोन लाईन्स आहेत, बरोबर ना? आता म्हणजे इथं काय होणार आहे, हा L1 पण किती डिग्रीचा अँगल करतो, 60 डिग्रीचा अँगल करणार आहे वाय ऍक्सिस बरोबर. आणि L2 ही जी लाईन आहे ती सुद्धा कितीचा अँगल करणार आहे बघा, 60 डिग्रीचा टू वाय ऍक्सिस. वाय ऍक्सिस बरोबर L1 पण 60 डिग्री आणि L2 पण काय करणार आहे, 60 डिग्रीचा अँगल करणार आहे. पण जेव्हा आपण इथं स्लोपचा फॉर्म्युला युज करतो, म्हणजे स्लोप इज इक्वल टू व्हॉट, टॅन ऑफ अँगल ऑफ इन्क्लिनेशन. आता अँगल ऑफ इन्क्लिनेशन म्हणजेच काय, त्या लाईननं एक्स ऍक्सिसच्या पॉझिटिव्ह डायरेक्शन मध्ये केलेला अँगल, बरोबर. मग इथं बघा हा जो आहे या क्वाड्रंटल अँगल मधला हा 60 गेला, म्हणजे हा किती राहिला, 30 डिग्री. म्हणजे L1 चा अँगल ऑफ इन्क्लिनेशन काय असणार आहे, 30 डिग्री. आणि त्याच्यानंतर L2 चा जर मला अँगल ऑफ इन्क्लिनेशन फाइंड आउट करायचा असेल तर काय केलं पाहिजे बघा, 90 प्लस 60 म्हणजेच किती होतं, दॅट इज 150 डिग्री. म्हणजे इथं थोडक्यात काय बघा, अँगल ऑफ इन्क्लिनेशन θ1 किती आला, 30 डिग्री आला. आणि अँगल ऑफ इन्क्लिनेशन θ2 किती येतो, 150 डिग्री. आणि झालं ना. यावरून मग तुम्हाला काय फाइंड आउट करायचं, स्लोप ऑफ L1 अँड स्लोप ऑफ L2. आणि झालं मग स्लोप मिळाला की y इज इक्वल टू m1x, y इज इक्वल टू m2x. आणि त्या दोन्हीचं तुम्हाला कंबाईन इक्वेशन फाइंड आउट करायचं आहे. तर सोडूया आता आपण या ठिकाणी. बघा इथे मी काय म्हणतोय, हिअर L1 and L2 makes an angle of 60 degree with y axis. लक्षात घ्या. आता असाच प्रश्न जर समजा y ऍक्सिस जागी x ऍक्सिस जर असेल तर इथं काय होणार आहे, हा 60 आणि इथला 60 होईल. आणि मग त्या पद्धतीने तुम्हाला अँगल ऑफ इन्क्लिनेशन थोडंसं वाढणार आहे आणि ते तुम्हाला फाइंड आउट करता आलं पाहिजे. म्हणजे x ऍक्सिस बरोबर असेल किंवा y बरोबर असेल. इथं 60 डिग्री दिलेलं आहे, समजा तुम्हाला 30 डिग्री दिलं, बरोबर, तरीही तुम्हाला ते एक्झाम्पल सॉल्व्ह करता आलं पाहिजे. 45 डिग्री दिलं तरीही तुम्हाला ते एक्झाम्पल सॉल्व्ह करता आलं पाहिजे. आता इथं बघा, जर 45 असेल ना अँगल, तर त्या लाईन्स काय करतायत, क्वाड्रंटल अँगल बायसेक्ट करतायत तेव्हा 45 डिग्री तुम्ही θ1 घेताय, बरोबर ना. आणि θ2 तुम्ही 90 प्लस 45 घ्या. आता जसं बायसेक्ट आहे तसंच ट्रायसेक्टचे पण एक्झाम्पल्स विचारले जातात. म्हणजे फर्स्ट आणि थर्ड मध्ये दोन लाईन्स आहेत की ज्या दोन लाईन्स तो क्वाड्रंटल अँगल काय करतायत, ट्रायसेक्ट करतायत, म्हणजे 3 इक्वल पार्ट्स करतायत, बरोबर ना. तर 30 या पद्धतीनं मग तुम्हाला तिथं डायरेक्टच अँगल ऑफ इन्क्लिनेशन एकाचा 30 येणार आणि दुसऱ्याचा 30 प्लस 30 60 येणार आहे. म्हणजे हे एक्झाम्पल्स तुम्हाला लक्षात यायला पाहिजे. इथं तुम्हाला θ मिळाला की त्याच्यावरून तुम्हाला स्लोप मिळणार आहे. आणि स्लोप मिळाला की आता त्या लाईन्स ज्या आहेत त्या ओरिजिन मधूनच पास होत आहेत, त्यामुळे त्यांचं नेचर कसं असणार आहे, y इज इक्वल टू mx चा फॉर्म. मग तिथं स्लोपची व्हॅल्यू ठेवा आणि मग त्याचं कंबाईन इक्वेशन तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे. तर बघा मग इथं आता L1 L2 दीज आर द टू लाईन्स मेक्स अन अँगल ऑफ 60 डिग्री विथ y ऍक्सिस. आता काय करतो बघा मी, देअरफॉर फ्रॉम फिगर हे 60 हे 30 झालं. L1 चा अँगल ऑफ इन्क्लिनेशन 30, L2 चा अँगल ऑफ इन्क्लिनेशन 90 प्लस 60 किती आलं, 150 डिग्री, बरोबर ना. तर बघा मग θ1 इज अ अँगल ऑफ इन्क्लिनेशन ऑफ L1, θ2 इज अ अँगल ऑफ इन्क्लिनेशन ऑफ L2, बरोबर. मग फ्रॉम फिगर बघा θ1 किती येणार आहे, θ1 इज इक्वल टू 30 डिग्री अँड θ2 इज इक्वल टू किती येणार आहे, 150 डिग्री, बरोबर. देअरफॉर आता मी काय म्हणतो बघा, स्लोप ऑफ L1 इज m1 अँड ऑफ L2 इज m2. लक्षात आलं का बघा, L1 चा स्लोप m1 अँड L2 चा स्लोप आपण काय मानला, m2 मानला, बरोबर ना. देअरफॉर मला सांगा मग m1 इज इक्वल टू काय येणार आहे, tan ऑफ θ1. मग θ1 किती आहे बघा, tan 30 डिग्री.
सो टेल मी व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ tan 30? tan 30 येतं 1/√3 लक्षात घ्या. त्यामुळे m1 बरोबर किती आलं बघा 1/√3. नाउ व्हॉट इज द इक्वेशन ऑफ L1? इक्वेशन ऑफ L1 इज काय असणार आहे L1 चं इक्वेशन बघा. व्हॉट इज द इक्वेशन ऑफ L1? दॅट इज y इज इक्वल्स टू m1x. कारण का ती लाईन जी आहे ती काय ओरिजिन मधून पास होते बरोबर. म्हणजे y बरोबर काय आलं m1x. मग इथे m1 ची व्हॅल्यू मी ठेवतो y इज इक्वल्स टू किती बघा 1/√3 इंटू x. √3 मी LHS ला ट्रान्सफर केलं डिव्हिजनचं मल्टिप्लिकेशन होणार आहे म्हणजे किती येतं बघा √3y इज इक्वल्स टू x. अँड देअरफॉर मग L1 चं इक्वेशन काय आलं बघा यस x मायनस √3y इज इक्वल्स टू 0. याला मी म्हणतो नंबर 1. हे आलं पहिल्या लाईनचं इक्वेशन. आता पुढच्या लाईनकडे जाऊया. नेक्स्ट लाईन त्याचा पण अँगल ऑफ इन्क्लिनेशन आपल्याला माहित आहे. बघा आता θ2 किती आहे θ2 इज इक्वल्स टू 150 डिग्री बरोबर ना. अँड देअरफॉर मग स्लोप ऑफ सेकंड लाईन दॅट इज m2 इज इक्वल्स टू किती येतं tan θ2 बरोबर. म्हणजेच किती tan 150 डिग्री बरोबर ना. आता आपल्याला या tan 150 डिग्रीची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. बघा tan 150 आपण कसं लिहू शकतोय tan 90 प्लस 60 म्हणजेच tan 150 झालं बरोबर. आता सांगा ना मला 90 प्लस थिटा विच क्वाड्रंट? 90 प्लस थिटा इज द सेकंड क्वाड्रंट. आणि सेकंड क्वाड्रंट मध्ये काय पॉझिटिव्ह आहे तर सेकंड मध्ये साइन आणि कोसेक पॉझिटिव्ह आहे. हे काय आहे टॅन. त्यामुळे हे काय येणार बघा दिस इज निगेटिव्ह बरोबर ना. हे मायनस आलं आणि 90 असल्यामुळे 90 प्लस किंवा मायनस असेल तर टॅनचा काय होतो कॉट. म्हणजेच हे काय आलं मायनस कॉट 60 डिग्री बरोबर ना. आणि आता मला सांगा मग मायनस कॉट 60 डिग्रीची व्हॅल्यू किती येते? आता तुम्हाला माहित आहे कॉट 60 म्हणजेच काय कॉस 60 अपॉन साइन 60 बरोबर ना. आणि व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ कॉस 60? दॅट इज 1/2 डिवायडेड बाय साइन 60 ची √3/2. 2 टू गेट कॅन्सल म्हणजे हे पण किती आलं मायनस 1/√3 बरोबर ना. म्हणजे सेकंड लाईनचा पण स्लोप किती आला मायनस 1/√3 बरोबर ना. आता मग देअरफॉर इक्वेशन ऑफ L2 is what is the equation of L2? y is equals to काय येणार बघा m2x. आणि मग ठेवूया या ठिकाणी व्हॅल्यू बघा y is equals to काय येतं मायनस 1/√3 इंटू x. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा इथं सुद्धा म्हणजेच किती येणार आहे √3y इज इक्वल्स टू मायनस x. आणि देअरफॉर मग काय ते इक्वेशन √3y प्लस x इज इक्वल्स टू 0. हे आलं L2 चं म्हणजे सेकंड लाईनचं इक्वेशन. देअरफॉर मी तर असं म्हणतो L2 चं इक्वेशन काय आलं बघा √3y प्लस x इज इक्वल्स टू 0. याला म्हणतो मी इक्वेशन नंबर 2. आता बघा ना आपल्याला या दोनही लाईन्सची इक्वेशन्स मिळालेले आहेत आणि ते इक्वेशन्स आपण कशावरून फाइंड आउट केले त्यांच्या अँगल ऑफ इन्क्लिनेशन वरून. दोन्हीच्या अगोदर स्लोप फाइंड आउट केला आणि त्याच्यानंतर मग आपण त्यांची इक्वेशन्स फाइंड आउट केलेले बरोबर. आता मग L1 चं आणि L2 चं दोन्हीचंही इक्वेशन मिळालेलं आहे. देअरफॉर रिक्वायर्ड इक्वेशन काय असणार आहे बघा रिक्वायर्ड इक्वेशन ऑफ पेअर ऑफ लाईन्स दॅट इज कंबाइंड इक्वेशन ऑफ दिस L1 and L2. So what is the combined equation then? Yes, x minus √3y आणि into बघा x plus √3y is equals to 0. √3y plus x आहे तो मी x plus √3y लिहिलं काही फरक पडत नाहीये. बघा x minus √3y आणि x plus √3y ह्या दोन्हीचं आपल्याला आता कंबाइंड इक्वेशन फाइंड आउट करायचं आहे. आणि बघा आता मग a minus b a plus b what is that a square minus b square म्हणजे इथं किती येतं बघा मग a minus b a plus b yes a square minus किती √3y चा स्क्वेअर इज इक्वल्स टू 0. आणि सांगा मला मग इथं काय येणार आहे देअरफॉर x square minus 3y square is equals to 0 and this is required equation of that pair of lines which passing through origin and which makes an angle of 60 degree with y axis.
लक्षात आलं का बघा, ओरिजिन मधून जाणाऱ्या त्या दोन लाईन्स आहेत, त्या दोनही लाईन्स वाय ऍक्सिस बरोबर 60 डिग्रीचा अँगल करतायत आणि त्यांचं कंबाईन इक्वेशन काय आलेलं आहे, x² - 3y² = 0. सर्वांना लक्षात आलं का बघा. आता मग हे जर एक्झाम्पल्स तुमच्या लक्षात आलं असेल तर बघा, याच टाईपचे काही एक्झाम्पल्स मी तुम्हाला होमवर्कला देतोय, मात्र ती होमवर्कची एक्झाम्पल्स तुम्ही नक्की सॉल्व्ह करा. बघा, एक्झाम्पल्स काही अवघड नाहीयेत. एक तर तुम्हाला अँगल फाइंड आउट करायचं असेल किंवा अँगल दिलेला असेल तर काहीतरी वेगळं तुम्हाला इक्वेशन फाइंड आउट करायचं असेल तर, किंवा एखाद्या एक्झाम्पल मध्ये तुम्हाला अँगल दिला तर शो दॅट करायचं असेल एक्झाम्पल, तर त्या टाईपचे क्वेश्चन्स तुम्हाला जमले पाहिजे. बरोबर. तर बघा, या स्टेपचे काही एक्झाम्पल्स मी तुम्हाला होमवर्कला देतोय. ही 3 एक्झाम्पल्स तुम्हाला होमवर्कला आहेत, लक्षात घ्या. त्यातलं पहिलं एक्झाम्पल काय बघा, इफ द ॲक्यूट अँगल बिटवीन द लाईन्स इज 60 डिग्री देन शो दॅट. बरोबर ना, मगाशी आपण 30 डिग्री असताना शो दॅट केलेला आहे. आता इथे तुम्हाला काय दिलेलं आहे, 60 डिग्री म्हणजे टॅन थिटा, थिटाची व्हॅल्यू 60 डिग्री दिली आहे आणि तुम्हाला काय शो दॅट करायचं बघा, a+3b 3a+b = 4h². लक्षात घ्या, टॅन थिटाचा कुठला फॉर्म्युला तुम्ही या ठिकाणी यूज करणार आहे, 2√h² - ab/a+b. आणि टॅन 60 बरोबर ते इक्वेट करा, दोन्ही बाजूचा स्क्वेअर करून सिम्प्लिफाय करा, वी गॉट दिस रिझल्ट. बरोबर. त्याच्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल जे दिलेलं आहे, व्हॉट इज दॅट, इफ द मेजर ऑफ ॲक्यूट अँगल बिटवीन द लाईन्स ax² + 2hx² + by² = 0. जनरल इक्वेशन आहे. आणि जर त्या दोन लाईन मधला ॲक्यूट अँगल जर π/4 असेल तर तुम्हाला काय शो दॅट करायचं बघा, a² + b² + 6ab = 4h². वरच्या सारखंच हे एक्झाम्पल आहे, इथं 60 डिग्री होता, इथं काय आहे 45 डिग्री आहे, लक्षात घ्या. आणि तुम्हाला हा रिझल्ट शो दॅट करायचा आहे. आणि व्हॉट इज द थर्ड एक्झाम्पल. आता थर्ड एक्झाम्पल जे आहे ते जनरल इक्वेशन आणि या लाईनचं इक्वेशन दिलेलं आहे. म्हणजे इथे तुम्हाला दोन इक्वेशन्स दिलेले आहेत पेअर ऑफ लाईन्सची. तर तुम्हाला कंडिशन काय दिलेली आहे, या दोनही लाईन्स मधला जो अँगल आहे दॅट अँगल इज सेम, देन शो दॅट 196h² - ab = a+b². म्हणजे मगाशी आपण जे एक्झाम्पल सॉल्व्ह केलं, टॅन थिटा याच्यातला अँगल असणार आहे, फॉर्म्युला 2√h² - ab/a+b. हे जे दिलेले इक्वेशन आहे ते तुम्ही जर जनरल फॉर्म बरोबर इक्वेट केला तर तुम्हाला a, h आणि b च्या व्हॅल्यूज मिळणार आहेत. त्या व्हॅल्यूज तुम्ही त्या ठिकाणी पुट करा आणि दोन्ही अँगल्स इक्वेट करून स्क्वेअरिंग बोथ साइड करून तुम्ही ते सिम्प्लिफाय करा. बरोबर. तर बघा, ही 3 एक्झाम्पल्स तुम्हाला होमवर्कला आहेत. ही एक्झाम्पल्स तुम्ही सॉल्व्ह करा. नेक्स्ट लेक्चरला आपण अशाच प्रकारचे काही एक्झाम्पल्स आणि पुढचा नेक्स्ट पॉइंट दॅट इज जनरल इक्वेशन ऑफ अ पेअर ऑफ लाईन्स विच आर नॉट पासिंग थ्रू ओरिजिन, हा पॉइंट आपण बघूया.